नमस्कार मित्रांनो, मी कोकणी कोकण निसर्ग या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। व्हिडिओमध्ये मागील एरिया बघून तुम्हाला समजलंच असेल व्हिडिओ कशाबद्दल आहे। तर या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे प्राचीन कोकणची माहिती, कशा प्रकारे प्राचीन कोकण होतं त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तुम्हाला। तर आपण एंट्री करूया आतमध्ये। तर एंट्री करणार आहोत आपण आता प्राचीन कोकणमध्ये। गाय वासरू आहे। महाराजांचा पुतळा आहे। छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचे आराध्य दैवत यांचा पुतळा आहे इकडे। आपण आता एंट्री करत आहोत। आपल्यासोबत आहेत गाईड निकिता म्हणून आपल्याला गाईड करणार आहेत, माहिती देणार आहेत प्राचीन कोकण याची। आणि हा पाट जेव्हा बांधला गेला तेव्हा इथे पिंपळाचा रोप लावण्यात आला। म्हणजेच हा पिंपळ सुद्धा 400 वर्षापूर्वीचा जुना आहे। राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदन, या कवितेमध्ये नंदनवन हा शब्द आला। नंदनवन या शब्दाचा अर्थ आहे स्वर्गातील इंद्राची बाग। जितकी सुंदर आहे तितकेच आपलं कोकणही सुंदर आहे। गुहा काळाचे प्रतीक आहे। या गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ आणि गुहेच्या पलीकडे आहे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ। इथून पुढे पाहणार आहात 500 वर्षापूर्वीची कोकणी माणसं कशी राहत होती, त्यांची समाज रचना, ग्रामरचना, खाद्य संस्कृती, परंपरा कशा होत्या। गुहेतून येताना थोडंसं वाकून ये। तर आपण आता प्राचीन कोकणातील गुहेमध्ये जाणार आहोत। तुम्हाला गुहा दाखवतो पुढील कॅमेऱ्याने। आदिमानव काय त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली सर्व पृथ्वी त्यांनी दान केली। दान केलेली कोणतीही गोष्ट आपण वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमीची गरज होती। म्हणून आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तिथे हजारो वर्षापूर्वी समुद्र होता। त्यांनी त्याच्याशी युद्ध केले आणि त्याला 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि ते कोकण प्रदेशाची निर्मिती केली। म्हणून या कोकण प्रदेशाला परशुरामाची भूमी असेही म्हणतात। गुहा दाखवली आणि या बाजूला गाव शिकार दाखवली। बाजूला गाव शिकार आहे। ते वाघ आणि वाघाचं गुफा आहे। चिरफळाचं झाड आहे। चिरफळाची फळे ही जंतुनाशक असतात। शेतकरी याचा वापर धान्य साठवण्यासाठी करतात। तसेच गरम मसाल्यासारख्या पदार्थामध्ये सुद्धा याचा वापर केला जातो। मसाल्यामध्ये वापरतात। हा आहे तो माडीवाला आहे इकडे। खूप सुंदर असे ग्रामदेव होते। पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करत असत। गावातील सर्व गावकरी येथे एकत्र जमत असत।
गावातील 2 व्यक्तींची भांडणी झाली तर संपूर्ण गाव येथे एकत्र येऊन गाव प्रमुख त्यांच्या समोर न्यायदान करीत असते. आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवाकडे जाऊन देवाचे दर्शन घेतात. आपण कोकणी माणसं सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतो. पण जेव्हा आपल्याकडे शिमग्याचा सण असतो तेव्हा हा देव या पालखीत बसून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो. म्हणजेच कोकणी माणूस आणि देव यांचं नातं इतक्या जवळचं आहे की आमचं एकमेकांकडे जाणं येणं असतं. या देवीचं नाव वाघजाई आहे. हे नाव आम्ही जाणीवपूर्वक ठेवले, कारण असं म्हणतात की ज्या निसर्गामध्ये वाघ आहे तो निसर्ग समृद्ध असतो आणि 500 वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा समृद्ध होतो. आम्ही कोकणी माणसं वड, पिंपळ, नागसाप यांची पूजा करतो, म्हणजेच आम्ही निसर्गपूजक माणसं आहोत. म्हणून या देवीचं नाव सुद्धा प्रत्यक्ष निसर्गाशी संबंधित असंच ठेवलं आहे वाघजाई. जेव्हा आम्ही ग्रामदेवतेच्या देवळात जातो तेव्हा गावातले पुजारी असतात ते गाराणे घालतात. तुम्हाला फक्त हात जोडून होय महाराजा म्हणायचं. महाकाली महासरस्वती प्रमुख पंचतन रामदेव महाराजा प्राचीन कोकण बघायला लांब पर्यटक आले आहेत. तर आपली सगळी पोरा बाया माणसं म्हातारे सगळं तुझ्या पायाशी दर्शन घ्यायला आले आहे. तर कोणाची ढोकळा दुखत असती, कोणाला डायबिटीस झालेला असेल, कोणाची बायपास झालेली असेल. तर आता मी काय सांगितलं आहे, पण ही काय तिच्या मागं इडापिडा असेल, वाकडा तिकडा असेल तर सगळं दूर कर महाराजा. होय महाराजा. कोणी कर्मी केला नसेल, कोणी उदाटी केला नसेल, कोणी देव घातला नसेल, तर तू शिमेचा रखवाली आहे तर सगळं शिमेच्या बाहेरची मुक्तात आणि सीता आलेल्या पंचमी घाला लाभ देऊ महाराजा. होय महाराजा. निश्चित कोणला पोरगी भेटत नसेल, कोणला पोरगा भेटत नसेल, कोण लग्नाचं अडकलेलं असतील आणि ज्यांची लग्न झालेली आहेत त्यांच्या होय महाराजा. शिक्षण झालेल्या पोरांना मनाची नोकरी भेटू दे आणि जर का साहेबां गौरी घरगुती आणि राजा द्यायला नाही तर त्या साहेबांचा काय करायचं तर तुला ठाऊक आहे रे महाराजा. होय महाराजा. गावाकडे बसारी माणसं असतील ती सगळी ह्यांचीकडे वाटेला डोलं लांब असलेली असतील. या सगळ्यांना भेटायला नाही यांना बुद्धी दे रे महाराजा. या सगळ्यांच्या वरती नारळ देऊन तुला गावाला घालतावाय. त्या नारळ शेवट सोन्याचा सोना मानून ही जी काय माणसं स्वतःच्या गाडीनं आणली असतील, कोण रेल्वेला आणला असेल, कोण एसटीनं आणला असेल, त्या सगळ्यांना आपापले घरात पोचवलं महाराजा. सगळ्यांच्या कामाधंद्यात पुरा डोरात बरकत दे आणि पुढच्या वर्षी पण वयापर्यंत तुझ्या चरणी येतील तशी त्यांच्या पायात ताकद दे, बुद्धी दे आणि त्यांची रखवाली कर महाराजा. आणि आमच्या वाघजाई मातेचा सोन्याचा तुरा रे. ही आमची पारंपरिक वाद्य आहे. लाकडी ढोल आहेत, मातीचे ताशे आहेत, म्हणजे त्यांचा खाली भाग हा मातीपासून बनवलेला. ताशे 110 वर्षापूर्वीचे जुने आहेत. वाजवणारी जर कसबी असतील तर त्यांचा आवाज 1 ते 2 किलोमीटर पर्यंत जात असतो. यांचा उपयोग संदेशवाहक व धार्मिक कार्यासाठी केला जातो. हा चव्हाटा देव. असं म्हणतात की कोकणात भरपूर भूतं असतात, तर कोकणवासियांची अशी श्रद्धा आहे की हा देव त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो. म्हणून याला शिमग्याच्या गाराणे घातले जातात. तसेच पशुबळी सुद्धा दिले जातात. हे वीरगळ आहे वीर लोकांचे प्रतीक. ज्यांना युद्धामध्ये वीरगती प्राप्त होते त्यांच्या स्मरणार्थ बांधलं जातं. तिथे कडक लक्ष्मी दाखवली. स्वतःला चाकूचे फटके मारून येतात ना पोत्रात, त्यांना कडक लक्ष्मी म्हणतात. ते लोक गावात खेळ दाखवण्यासाठी
खरेदीसाठी यायचे. कोळी समाजाची लोक समुद्राच्या इतक्या जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचं पाणी सुद्धा त्यांच्या घराला लागून जातं. एवढी छोटी होडी घेऊन हे लोक 8 ते 10 तास बोलगड समुद्रामध्ये मासेमारी करत असतात. कधी कधी समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा या त्यांच्या होडीपेक्षाही मोठ्या असतात. तरी हे लोक कुशलतेने होडी वल्हवतात आणि पहाटेच्या वेळी घरी परत येतात. पूर्वी कोकणामध्ये 12 बलुतेदार पद्धत अस्तित्वात होती. म्हणजेच नाभी, सुतार, चर्मकार, कासार हे लोकांना घरोघरी जाऊन सेवा पुरवतात. त्या बदल्यात त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळते. म्हणजेच एका नाभिकाला एका कुटुंबातील पुरुषाच्या घरोघरी जाऊन केस व दाढी करण्यासाठी वर्षभरासाठी 4 पाहिजे. म्हणजेच आत्ताचे 8 किलो धान्य मिळत असते. आमच्या नाभिकाविषयी आणखीन थोडं मजेशीर वर्णन आमच्या लोकसाहित्यामध्ये आढळतं. असं म्हणतात की गावातील प्रत्येक गोष्ट ही नाभिकाला माहीत असते आणि नाभिकाला माहीत असलेली प्रत्येक गोष्ट ही संपूर्ण गावभर होती. आता तुम्ही आला, ही गोष्ट ज्या अर्थी नाभिकाला समजली त्या अर्थी ती आमच्या संपूर्ण गावाला समजली. आमचं संपूर्ण गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. प्रथेप्रमाणे आपण आधी खोतांच्या घरी जाऊ, मगच गावात फेरफटका मारू. हे खोत आहे. राजाचा गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे खोत. धार्मिक आणि राजकीय बाबतीत पहिला मान खोतांचा. खोत गावचे प्रमुख असते. ही खोतांची बायको आहे. कोकणी स्त्रिया सुंदर होत्या आणि शूरही होत्या, परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते. घराचा उंबरठा ही त्यांच्यासाठी मर्यादा होती. खोतांची 2 मुले आहेत. ती आपला परंपरागत खेळ सोंगट्या खेळत आहेत. महाभारतामध्ये हाच खेळ धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये द्यूत या नावाने खेळला गेला. हस्तिदंती फासे असतात किंवा शंखांच्या कवड्या असतात. त्या टाकून विशिष्ट प्रकारचे दान मागितले जाते. त्यानुसार सोंगट्या मागे पुढे सरकावून हा खेळ खेळला जातो. घराची रचना पहा. खोत ज्या उंचवट्यावर बसले आहेत त्याला ओटी असे म्हणतात. समोर आहे ते पडदे. खोतांच्या डाव्या बाजूला आहे स्वयंपाकघर, उजव्या बाजूला आहे देवघर. खोतांच्या मागे आहे ते माचघर म्हणजेच पूर्वीचे बेडरूम. घराचे छप्पर पहा. वरती छोटे छप्पर आहे, मध्ये गॅप आहे, खाली मोठे छप्पर आहे. कोकणामध्ये उष्णता फार असते. घरातील उष्ण हवा या गॅप मधून सतत बाहेर जाते आणि बाहेरील थंड हवा तिची जागा घेते. म्हणजेच घरातील वातावरण नेहमी थंड राहते. घरासमोर अंगण आहे, अंगणात तुळस आहे. अंगण हे कोकणी घरांचं वैशिष्ट्य आहे. इथे अडकीत त्यांचे प्रकार दाखवले, तुम्ही बघू शकता ते. इथे लहान मुलगा पाटाच्या पाण्यावरती खेळताना दाखवला. शेतकरी हा शेतकरी आहे.
घर जसं असायचं अगदी तसंच घर आम्ही ते उभारलं. ही जी चूल दिसते तिला कोकणी भाषेत पिरसा म्हणतात. ती सतत पेटकी ठेवली जाईल कारण पूर्वी लाईटर किंवा माचीस नव्हती. शेतकऱ्याच्या बायकोला जेव्हा स्वयंपाक करायचा असेल तेव्हा येथील 2-3 निखारे घेऊन स्वयंपाकघरातील चूल ही पेटवीत असे. हा विस्तव विजला तर घरातून गारगोटी दगड ठेवलेले असत. त्या एकमेकांवर घासून विस्तव करावा लागत असे. शेतकऱ्याची बायको आहे ती शेतकऱ्याची मुलगी आहे. तो पाळणा आहे. पाळणा आम्ही शेतकऱ्याच्या घरात कायमस्वरूपी टांगून ठेवला आहे कारण आमच्या शेतकऱ्याकडे दरवर्षी पाळणा हलत असे. ती कणगी आहे. कोकणी शेतकरी भात, वरी, नाचणी यासारखी धान्य पिकवत असे. ती या कणगीमध्ये ठेवून वरती चिरफळाची फळे पसरवून त्यावर झाकण लावून ते बाहेरून शेणा मातीने लिंपून ठेवले जात असे. त्यामुळे आतील धान्य 3 ते 4 वर्षे सहज टिकत असे. ही खोयणी आहे. हिचा वापर मासे पकडण्यासाठी केला जायचा. उचल आहे. हिचा वापर कपडे सुकवण्यासाठी केला जायचा. इकडे गौरी गणपतीचा सण दाखवलाय. गणपतीचे दिवस आले की लाल मातीचे गणपती तयार करणे, उन्हाळा आला की मातीची मडकी तयार करणे. हे जे सफेद रंगाचे मडके आहे ते माडी काढण्याचे मडके आहे. कोकणात नारळाची झाडे खूप मोठ्या प्रमाणात असतात. त्याला नारळ घेण्यापूर्वी एक पोळ येते. तिला आडवा काप दिला जातो. बाजूने विशिष्ट प्रकारचा झाडपाला लावला जातो. तो पाला आतील माडी शोषून घेतो व थेंब थेंब गळणारी माडी हे मडके वरचीवर लावून त्यामध्ये साठवली जाते. माडी काढण्याचा व्यवसाय आजही भंडारी समाज करत आहे. सोनार. हा सोनार आहे. सोनार हा गावातील महत्वाचा गावातील महिलांना व विविध देवतांना लागणारे दागिने हा सोनार बनवून देत असे. त्याच्या या अप्रतिम कलाकुसरीमुळे त्याच्या दागिन्यांना जगभर मागणी होती. शिमगा, नवरात्र व अन्य वेळी ग्रामदेवतेला दागिने घालण्याचा मान सोनाराचा असे. पुढे बघूया वाणी. हा वाणी आहे. चाऊल, राजापूर आणि दाभोळ या कोकणातील बंदरांना 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. या बंदरांमधूनच भारतीय व्यापाराने जगाशी व्यापार केला. या बंदरांमधून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू, तलम कापड, शंख, शिंपले, दागिने इत्यादी वस्तूंची निर्यात हा वाणी करत असे. त्याच्या बदल्यात संपूर्ण जगातून भारतात सोनं येत असे. म्हणजेच भारताने जे सुवर्णयुग अनुभवले याची प्रवेशद्वारे कोकणची बंदरे होती. चला पुढे बघूया. सुतार. हा सुतार सावंतवाडीचा सुतार आहे. सावंतवाडीतील लोकांचे लाकडावरील कोरीव काम हे जगप्रसिद्ध आहे. त्यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला विक्री केंद्रात पाहायला मिळेल. इकडे दरवेशी दाखवलाय, अस्वलाचा खेळ करणारा, गारुड दाखवलाय, सापांचा खेळ करणारा. अस्वल. गारुड आहे इकडे. लोहार. ज्याप्रमाणे शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देण्याचे काम सुतार करीत असते त्याचप्रमाणे त्यांना
लोखंडी अवजारे बनवून देण्याचे काम हा लोहार करत असे. 500 वर्षापूर्वी कोकणाची राजकीय परिस्थिती अस्थिर होती. बरेचसे लोक सैन्यांमध्ये होते. त्यांना लागणारी लोखंडी ढाली व तलवारी बनवून देण्याचे काम हा लोहार करत असे. याचं वैशिष्ट्य म्हणजे अजूनही कोकणात मराठा व खोत यांच्याकडे काहीशा वर्षापूर्वीच्या तलवारी आहेत. त्यांना अजूनही गंज आलेला नाही. दर दसऱ्याला त्यांची पूजा केली जाते. मग 50 रुपये दिले आहेत माझ्याकडे सगळे फोटो, पण तरी पण तेली बघूया आता. आता बरेच वर्ष तिकडे जातच नाही ना. पूर्वी कोकणी माणसं आपल्या जेवणात खोबरेल तेलाचा वापर जास्त प्रमाणात करत असे. हा तेलाचा घाणा आहे. याला खुंट असे म्हणतात. यामध्ये खोबरे घातले जाते. हे जे उभे लाकूड आहे याला कोकणी भाषेत लाट म्हणतात. या लाटेला हे आडवे लाकूड अशा तऱ्हेने बांधले जाते की जेणेकरून ही लाट उभी राहते. या ठिकाणी जोखडाला बैल बांधला जातो. आडव्या लाकडावर दगड ठेवून तेली स्वतः त्यावर बसते व हे सर्व वजन घेऊन बैल गोल फिरवला जातो. त्यामुळे आतील खोबरे रगडून त्याचं तेल निघतं. आतील तेल भरून काढायचे असेल तर सर्वप्रथम जोखडाचा बैल सोडायचा. जोखड बाजूला केले जाते. आडवे लाकूड बाजूला केले जाते व लाट बाजूला केली जाते व आतील तेल हे भरून काढले जाते. पुन्हा नवीन तेल पाडायचे असेल तर पुन्हा सगळं क्रमवार सोडून नवीन तेल पाडले जाते. म्हणजेच पूर्वी तेलाला पसा ते 1.5 पसा तेल काढण्यासाठी 1 ते 1.5 तास मेहनत घ्यावी लागत असे. यावरून तुमच्या लक्षात येईल की पूर्वीचं जीवन किती कष्टमय होते. आता तेल संपलं. तेली संपले. बांबूंचे वळकाम बुरुड. हा बुरुड आहे. पूर्वी प्रत्येक व्यवसाय हा जातीनिहाय करावा लागत असे. व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य नव्हते. म्हणजेच प्रत्येकाला आपापल्या जातीचाच व्यवसाय करावा लागत असे. म्हणजेच बांबूंच्या वस्तू बनवून देण्याचे काम हा बुरुड करत असे. ही फुलांची परडी आहे, सूप आहे आणि रवळी आहे. हिचा वापर धान्य धुण्यासाठी किंवा आजही धार्मिक कार्यासाठी केला जातो. जेव्हा आपल्याकडे एखादे शुभ कार्य असते तेव्हा घरातील कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्रिया च्या रवळीमध्ये दिवा हातात घेऊन उभ्या असतात. शुभ कार्य पार पाडण्यापूर्वी हा दिवा विझला तर ते अशुभ मानले जाते. अजून आमच्या चाकर मांडण्याचे जर मुंबईला लग्न असेल तर ही रवळी गावावरून मुंबईला पाठवली जाते. स्वयंपाकघर बघूया. हे स्वयंपाकघर आहे. पूर्वी घरांमध्ये दगड मातीच्या वस्तू होती. ते चाचणीसारखे दिसते त्याला झिरट म्हणतात. चाचणीमध्ये धान्य दळून निघते तर झुरटामध्ये भात घातला जातो. तेव्हा अख्खा तांदूळ बाहेर निघतो व कोंडा बाजूला होतो. हे मोदक पात्र आहे. म्हणजेच पूर्वीचा कोकणी कुकर. यामध्ये खाली पाणी ठेवले जाते. त्यावर चाळण ठेवून त्यावरती केळीचे पान ठेवले जाते व त्यावर मोदक ठेवले जाते व हे झाकण लावून हे चुलीवर ठेवले जाते. त्यामुळे आतील मोदक शिजून निघतात. पुरण यंत्र आहे. याच्यामध्ये डाळ टाकली जाते व हे रॉड दोन्ही बाजूंनी गोल फिरवले जाते. त्यामुळे आतील डाळ ही वाटून निघते. वाटलेली डाळ या बाजूने बाहेर निघते व त्याच्या पुरणपोळ्या बनवल्या जातात. शेवयाचं यंत्र आहे. लाकडी आहे आणि तो लोखंडी आहे. तो टिफिन बॉक्स आहे. 2 चमचे खाली 3 जेवणाचे डबे आहेत आणि वरती तांबे आहेत. दोन्ही बाजूने लोक पाहिले. बाजूला चहाची किटली दाखवले मोठी. दगडी उफाळाने उसळ दाखवली. यामध्ये पूर्वी भाताचे पोहे काढले जात असत. इकडे चमचे दाखवलेत लाकडाचे.
हे इकडे मावरा बाजार आहे. कासार बांगडीवाली बांगडी आली. हा कासार आहे. मघाशी सांगितल्याप्रमाणे 12 बलुतेदार हे लोकांच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवतात. त्याप्रमाणे हा कासार या मुलीच्या घरी आला आहे. ते या मुलीचे घर आहे. पूर्वी कोकणातील मुलींची लग्ने वयाच्या 8व्या किंवा 10व्या वर्षी होत असत. तोपर्यंत हा कासार या मुलींना बांगड्या भरण्याचा कोणताही मोबदला घेत नसे. जेव्हा या मुलीचं लग्न होईल तेव्हा या मुलीचे वडील या कासाराला एक सोन्याचा दागिना देत असे. या व्यतिरिक्त कोणताही मोबदला या लोकांना मिळत नसे. म्हणजेच हा कासार या मुलीला 8 ते 10 वर्ष फ्री मध्ये बांगड्या भरायच्या. इकडे वारली पेंटिंग आहे. मागच्या वेळेस तिने फोटो काढले. बस खाली. पाठवण अनावटा. तो दादा बसले बासुरी वाजवते. हा पाणवठा आहे. पूर्वी प्रत्येक गावात भरपूर मोठे जंगल होते. त्यामुळे गावात पाणीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असे. गावाच्या ठिकाणी उंचावर 12माही पाणी असे. तेथे धरण बांधून प्रत्येकाच्या पाणी काठांना नेले जात असे. या पाणवठ्यावरती लहान मुले मासेमारी करण्यासाठी किंवा अंघोळीसाठी येत असतात. स्त्रिया पाणी किंवा कपडे धुण्यासाठी येत. म्हणजेच ग्रामीण जीवनाचा मध्यवर्ती केंद्र हा आमचा पाणवठा होता. वरती खवल्या मांजर दाखवलं. खवल्या मांजर बघा. खवल्या मांजर दिसते. खूप सुंदर पाणवठा. खाली बघ रे. चर्मकार चपलावाला चर्मकार. हा चर्मकार आहे. सांबार चामड्याच्या वस्तू बनवून देण्याचे काम हा चर्मकार करीत असतो. याच्या जोडीला आणखी एक प्रसंग सांगते की जो 500 वर्षापूर्वी घडला. इथून 80 किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर नावाचं देवस्थान आहे. एका पर्वतात एक मोठी गुहा आहे. त्या गुहेमध्ये शंकराची पिंडी आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे त्या गुहेमध्ये अजूनही जिवंत साप आहे. पूर्वी मार्लेश्वर देव हा एका गावामध्ये राहत होता. तेथील लोक हे वाईट मार्गाने वागू लागले. त्यामुळे शंकराचे पवित्र कमी होऊ लागले. शंकराला ते मान्य होणे शक्य नव्हते. म्हणून त्याने गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला. मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री तो गावाच्या बाहेर पडला. गावाच्या बाहेर या चर्मकाराचे घर होते. चर्मकार गरीब होता परंतु श्रद्धाळू आणि नीतिवान होता. शंकराने कोणत्याही जातीपातीचा विचार न करता त्याला मशाल दाखवण्याची विनंती केली. चर्मकाराने सुद्धा अतिथी देवाभावा समजून त्याला मशाल दाखवण्यास सुरुवात केली. शंकराने आज ज्या ठिकाणी मार्लेश्वर आहे त्या ठिकाणी गेल्यावर शंकराने आपले खरे रूप प्रगट केले व या चर्मकाराला दर्शन दिले व त्याला सांगितले की यापुढे मी याच ठिकाणी राहणार आहे. या गोष्टीला आज जवळजवळ 500 वर्षे होऊन गेली. परंतु दरवर्षी मकर संक्रांतीला शंकराची पालखी मूळ गावातून निघते. तिला मशाल दाखवण्याचे काम चर्मकाराचा आजचा जो वंशज आहे तो करतो. म्हणजेच मार्लेश्वर हे असे देवस्थान आहे की तिथे कोणताही जातीभेद मानला जात नाही. इकडे मार्लेश्वराचं एक थोडक्यात असं रेखणी केलेली आहे. थोडक्यात बनवलेलं आहे. बघू शकता तुम्ही पिंड दाखवलेली आहे आतमध्ये.
इकडे भालो आहे, मधमाशीचं पोळं आहे इकडे. या मराठी शब्दाचा अर्थ आहे की ज्याच्याकडे भरपूर धन आहे. पूर्वी हा धनगर समाज इतक्या दुर्गम ठिकाणी राहत असे की त्यांचा पहिला बस स्टॉप देखील 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असे. हे लोक जेव्हा गावात येत असत तेव्हा त्यांच्या पायात चामड्यांच्या वाहना, खांद्यावर फाटकी घोंगडी आणि हातात घुंगरांची काठी अशा वेशभूषेत येत असत. असे असले तरी प्रत्येक धनगर हा 8 ते 10 म्हशी व 100 ते 125 गायींचा मालक असतो. या सर्वांची विक्री करायचे म्हटले की त्यांची किंमत काहीशी लाखात जाते. एवढ्या धनसंपत्तीचा मालक हा धनगर होता. कोकणी लोकांचे राहणीमान साधे असल्यामुळे त्यांची राहणी सुद्धा अशी साधी होती. बकरीची गोटी आहे. जंगली श्वापदांपासून संरक्षण होण्यासाठी ती अशी उंचावरती बांधली आहे. तिच्या आतमध्ये 2 बांबूंच्या मध्ये फट आहे, कारण त्यांनी केलेला मैला त्यातून बाहेर पडतो. बकरीची गोटी आहे. हे खैराचं झाड आहे. याच्या आतील लाल रंगाच्या खोडापासून कात तयार केला जातो. जो पाण्यामध्ये वापरतात ना कात लाल रंगाचा असतो, त्याच्या खोडापासून तो तयार केला जातो. पुढे कातपट्टी जाते. कातपट्टी ही कातपट्टी आहे. हे जे झाड आहे ते तोडले जाते. त्याच्या आतील लाल रंगाच्या खोडाचे लहान लहान तुकडे करून पहिल्या 4 मडक्यांमध्ये पाण्यासोबत उकळवले जाते आणि जो पाक तयार होतो तो 5व्या मडक्यामध्ये एकत्र करून पुन्हा उकळवला जातो आणि तो पाक सावलीमध्ये सुकवून त्याच्या वड्या पडल्या जातात. 3-4 महिने लागतात कात तयार होण्यासाठी. मचाण आहे. पूर्वी अशा प्रकारची मचाणे शिकार करण्यासाठी बांधली जातात, म्हणून 10 ते 12 किलोमीटरचा भूप्रदेश दिसतो. प्राचीन कोकणचे नमन मंडळ आहे. तर तुम्हाला मी रावणाचे वगैरे मुकुट आहे, वाघाचे आहेत, सिंहाचे आहेत, ते घालून दाखवतो तुम्हाला मी. कसे वाटतंय सांगा. प्राचीन कोकण नमन मंडळाचे मुखवटे आहेत. आपल्या कोकणात अशीच नमन होत असतात आणि अशा प्रकारचेच मुखवटे असतात. कोकणी माणसांना माहीत असतील, कोकणात नमन असतात चालू, तेव्हा बघितले असतात कोकणी माणसांना. चला पुढे मी तुम्हाला दाखवतो काय काय आहे. इकडे वस्तू केंद्र आहे प्राचीन वस्तूच्या. तुम्ही खरेदी करू शकता तुम्ही इथे आल्यावर. खूप सुंदर अशा प्रकारच्या छोट्या छोट्या वस्तू आहेत. सॉरी आवडतो त्याला खायला. इकडे मसाल्याचे पदार्थ आहेत, काजू गरे वगैरे. दालचीन, लवंग, दगडी फुले. सुंदर असे आहेत वस्तू इथे. बॅग, पर्स वगैरे आहेत इकडे. तर प्राचीन कोकण आपलं फिरून झालेलं आहे. तुम्हाला या व्हिडिओमध्ये प्राचीन कोकणची माहिती खूप सुंदर प्रकारे निकिता मॅडम आपल्याला होत्या इथे गाईड करायला, त्यांनी दिली आहे. तर आपण आता
एक्झिट होत आहोत, व्हिडिओ समाप्त करत आहोत. इथे खूप सुंदर अशा प्रकारचे प्राचीन कोकणचे आपण बघितले ह्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही कधी येणार असाल तर नक्की या. रत्नागिरी गणपतीपुळ्याच्या इथून जवळच आहे, गणपतीपुळे मंदिरपासून खूप जवळच आहे. तुम्ही कधी आलात तर नक्की भेट द्या. खूप सुंदर अशा प्रकारचे प्राचीन कोकण होते. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलाच असाल आणि ही व्हिडिओ कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.